नमस्कार, मी अंजली कन्या अनुराधा अशोक संतोष शिंदे साखरे थोरवत आपल्या सर्वांचं आम्ही स्वयंपाकीच्या सामाजिक जाणीव सदरामध्ये मनपूर्वक स्वागत करते। तर सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि आरोग्य संपन्न जावं ही अपेक्षा व्यक्त करते। आणि नववर्षाबरोबरच मी तुम्हा सर्वांना महिला क्रांती दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते। तर महिला क्रांती दिन हा आपल्याकडे बालिका दिन म्हणूनही साजरा केला जातो। तर महिला क्रांती दिन म्हणजे नेमकं काय, तर क्रांतिज्योती सौ सावित्रीबाई फुले यांची जयंती ज्या दिवशी असते त्या दिवसाला महिला क्रांती दिन असं म्हटलं जातं। आणि म्हणूनच आज आपण आपलं सामाजिक जाणीव हे जे पहिलं सदर आपण सादर करत आहोत, तर ते सदर म्हणजे क्रांतिज्योती सौ सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावरती असणारा एक प्रकाशझोत असेल। तर या सदराच्या शेवटी मी एक कविता सादर करणार आहे आणि ही कविता मी स्वतः लिहिली असून तर या कवितेमध्ये सध्याची शिक्षण व्यवस्था आणि समाज व्यवस्था कोणत्या प्रकारे चुकीच्या दिशेने जाते आहे याचं वर्णन मी ज्योतिबा बाबांना सांगत आहे। या पद्धतीने ही कविता लिहिली आहे। तर आशा आहे की तुम्हाला आजचा सामाजिक जाणीव संदेश नक्कीच आवडेल। पण आजचा आपला सामाजिक संदेश व कविता सादर करण्यापूर्वी क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या स्वप्नाला स्वतःच्या शैक्षणिक कार्याने उजळून टाकणारे शिक्षक श्री रणजितसिंह डिसले यांचे मला अभिनंदन करायचे आहे। कारण शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत मानाचा समजला जाणारा युनेस्को व लंडन स्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर अवॉर्ड हा पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील खांडवी या गावचे रहिवासी असणारे व माढा तालुक्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकविणारे शिक्षक श्री रणजितसिंह महादेव डिसले यांना प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार मिळविणारे रणजितसिंह डिसले हे पहिले भारतीय आहेत। हा सन्मान सरांना त्यांच्याद्वारे निर्माण करण्यात आलेल्या QR कोडेड टेक्स्टबुक या इनोव्हेशन करिता मिळाला आहे। या प्रोजेक्टद्वारे मुलींची शाळेमध्ये 100% उपस्थिती राखण्यास मदत झाल्यामुळे मुलींचे लहान वयामध्ये होणारे बालविवाह रोखण्यासही अत्यंत उपयोग झालेला आहे। आणि म्हणूनच त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। या प्रोजेक्टमुळे विद्यार्थ्यांना केव्हाही कोठेही शाळेबाहेर सुद्धा दृकश्राव्य माध्यमातून शिक्षण घेणे सोपे झाले आणि शिक्षण साक्षात मुला मुलींच्या घरापर्यंत येऊन पोहोचले। आज महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाची सर्व पुस्तकेही QR कोडेड असून आज महाराष्ट्रातील तब्बल 10 कोटी विद्यार्थ्यांपर्यंत ही QR कोडेड पाठ्यपुस्तकं जाऊन पोहोचली आहेत। आज डिसले सर या प्रोजेक्टच्या माध्यमातून जगातील 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 143 देशातील विद्यार्थ्यांना या माध्यमातून शिकवू शकतात। जगातील ज्या शाळांमध्ये विज्ञानाच्या प्रयोगशाळा नाहीत किंवा जिथे एक्सपर्ट टीचर्स नाहीत अशा 143 देशातील शाळांमधील विद्यार्थ्यांना घर बसल्या विज्ञानाचे प्रयोग करून पाहण्याची संधी सरांच्या व्हर्च्युअल फील्ड ट्रिप प्रोजेक्टमुळे मिळाली आहे। त्यांच्या या कार्याची दखल जगप्रसिद्ध असणाऱ्या मायक्रोसॉफ्ट या कंपनीनेही घेतली आहे आणि या कार्याबद्दल त्यांचा गौरव देखील केला आहे। या पुरस्काराची रक्कम $10 लाख भारतीय रुपयांमध्ये 7 कोटी रुपये इतकी आहे। तरी सरांनी आपल्या कार्याचे भान ठेवत त्यातील अर्धी रक्कम ही त्यांच्या सोबत असणाऱ्या उर्वरित 9 स्पर्धकांना विभागून दिली आहे, जेणेकरून हे सर्व शिक्षक ही रक्कम त्यांच्या शिक्षणाच्या कार्यासाठी वापरू शकतील। आणि खऱ्या अर्थाने रणजितसिंह डिसले सरांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला एक आधुनिक दिशा दाखवून दिली आहे। तर अशा या जिज्ञासू व दूरदृष्टी असणाऱ्या शिक्षकाला आम्ही स्वयंपाकीचा मानाचा मुजरा।
आणि सरांच्या या कामगिरीबद्दल आम्ही स्वयंपाकी त्यांना आधुनिक शिक्षण सूर्य असे संबोधून त्यांचा गौरव करत आहे. खरं तर आम्ही स्वयंपाकी हे आत्ता सध्या स्वतःची ओळख नसणारे आणि एक अतिशय छोटे असे चॅनल असले तरी वर्तमानातील व भविष्यावर परिणाम करणाऱ्या सामाजिक जाणीवेचे भान आमच्या मनामध्ये कायमच असेल. आणि म्हणूनच शेवटी मी जी कविता सादर करणार आहे त्या कवितेमध्येही सरांचा ओझरता असा उल्लेख मी केला आहे. म्हणूनच तुम्हा सर्वांना व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याची मी विनंती करते. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगताना विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले, असे उद्गार काढणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन करून आजच्या महिला क्रांती दिनानिमित्त सादर करण्यात येणाऱ्या संदेशाला मी सुरुवात करते. 19व्या शतकाच्या मध्यार्थातील भारत म्हणजे रूढी, परंपरा, वर्णव्यवस्था, वर्गव्यवस्था, जातीभेद, गुलामगिरी, शोषण, अस्पृश्यता यासारख्या शापित परंपरांनी गिळंकृत केलेला देश. स्त्रियांना कुटुंबामध्ये व समाजामध्ये महत्त्वाचे स्थान नव्हते. स्वतःच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकारही त्यांच्याकडे नव्हता आणि स्त्रियांना व दलितांना शिक्षणाची दारे कायमचीच बंद होती. विद्यार्जन करणे हा फक्त उच्चवर्णीय सनातन्यांचाच अधिकार. आणि अशा शापित चालीरीतींच्या जोखडामध्ये अडकलेल्या किंवा जाणीवपूर्वक अडकवलेल्या समाजाची मुक्तता करून शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा व नवसंजीवनी देण्याचे काम क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपली पत्नी क्रांतीज्योती सौ सावित्रीबाई फुले यांच्यासोबत केली. पण गेली हजारो वर्ष अस्पृश्यता, जातीभेद व लिंगभेद यासारख्या प्रथांनी गिळंकृत केलेल्या अंधारल्या समाजाला शिक्षणाच्या प्रकाशाने तेजोमय करणे हे काम काही सोपे काम नव्हते. कारण त्या काळच्या समाजाला या प्रथा व परंपरा अंगवळणी पडल्या होत्या. दीनदुबळ्या रंजल्या गंजल्यांना या दुष्टचक्रातून बाहेर काढणे ही काळाची गरज ज्योतिबांनी ओळखली व स्वतः शिक्षण घेऊन ते इतरांना सज्ञान बनवण्यासाठी सज्ज झाले. पण समाजामध्ये स्त्रियांना दिली जाणारी हीन वागणूक पचनी पाडून घेतील ते ज्योतिबा काय? मुलगी जी भविष्यातील माता असते व एका बालकाचे भविष्य घडविणारी पहिली गुरु असते, तिला जर शिक्षणाची संधी मिळाली तर ती स्वतःच्या मुलांवरती उत्कृष्ट संस्कार करून भविष्यातील पिढीतील सशक्त विचारसरणी असणारे बियाणे तयार करू शकते, हा ज्योतिबांचा ठाम विश्वास होता. आणि म्हणूनच त्यांना स्त्री शिक्षणाच्या ध्येयानं पछाडलं होतं. आणि या ध्येयपूर्तीसाठी त्यांनी पहिलं पाऊल उचललं व आपल्या पत्नी सावित्रीबाई यांना शिकविण्यास सुरुवात केली. खरं तर सावित्रीबाईंची शाळा ही शेतामध्ये झाडाखाली धरणीमाईच्या साक्षीने सुरू झाली. ज्योतिबा मातीमध्ये बोटांच्या सहाय्याने अक्षर लिहित आणि सावित्रीबाई ती अक्षरं स्वतःच्या बोटांनी गिरवीत असत. हळूहळू सावित्रीबाई स्वतः लिहू आणि वाचू लागल्या आणि त्यानंतर ज्योतिबांनी त्यांना नॉर्मल स्कूल ऑफ मशिनरीमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवले. आणि सावित्रीबाई भारतातील पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षक बनल्या व सावित्रीबाईंच्या समाज सुधारणेचा प्रवास सुरू झाला. 14 जानेवारी 1848 साली ज्योतिबा व सावित्रीबाई या उभयतांनी मिळून पुण्यातील भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. आणि ही शाळा भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा ठरली. आणि सावित्रीबाई भारतातील पहिल्या महिला शिक्षक म्हणून त्या शाळेमध्ये रुजू झाल्या आणि वर्षभरातच या शाळेचे रूपांतर एका यशस्वी शाळेमध्ये झाले. पण हे त्यांचे कार्य त्या काळच्या समाजातील सनातनी उच्चवर्णीयांना पचले नाही. धर्म बुडाला, कली आला, आता जगबुडी येणार, तुमच्या 42 पिढ्या नरकात जातील अशा शापांची भीती दाखवून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न
त्या काळच्या सनातनी लोकांनी केला. पण या गोष्टींना सावित्रीबाईंनी भीक घातली नाही. इतके प्रयत्न करूनही फुले दाम्पत्य मागे हटत नाही बघून पुण्यातील अतिकर्मठ लोकांनी सावित्रीबाईंच्या अंगावरती शेण फेकणे, चिखल टाकणे, दगड फेकून मारणे असा छळ सुरू केला. एके दिवशी शाळेत जात असताना काही उन्मत्त गावगुंडांनी सावित्रीबाईंना अडविले व धमकावणे सुरू केले. मुलींना आणि महारमांगांना शिकवणे बंद कर, नाहीतर तुझी अब्रू शाबूत राहणार नाही. हे ऐकताच सावित्रीबाईंच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि सावित्रीबाईंनी त्याला सनसनीत अशी चपराक लगावून दिली. या सर्व छळाला धीरोदात्तपणे तोंड देत सावित्रीबाईंनी मुलींना शिकविण्याचे कार्य सुरूच ठेवले. आणि पुढे फुले दाम्पत्यांनी आणखी 2 शाळा सुरू केल्या. क्रांतीसूर्य ज्योतिबा बाबा आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई यांचे स्वप्न साकार व्हायला आत्ताच कुठे सुरुवात झाली होती. पण त्या काळी स्त्रियांची अवस्थाही याहूनही अत्यंत दयनीय होती. बालाजरट विवाह प्रथा, विधवांची समाजामध्ये असणारी स्थिती, सती प्रथा, केशवपन, बालहत्या यासारख्या प्रथांनी समाजाला गिळंकृत केले होते. बालाजरट विवाह प्रथेमुळे अनेक मुली वयाच्या 12व्या 13व्या वर्षी विधवा होत असत. बऱ्याच जातींमध्ये विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता नसल्याने विधवांना सती जावे लागे किंवा त्यांचे केशवपन करून त्यांना कुरूप बनवले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा नंतर एखाद्या नराधमाच्या वासनेच्या शिकार होत असत. आणि या प्रकारातून गरोदर राहिलेल्या विधवा समाज आता आपला छळ करणार आणि आपल्या मुलाला यातनांव्यतिरिक्त काहीच नाही मिळणार या भीतीने आत्महत्या करीत किंवा भ्रूणहत्या करीत. सावित्रीबाईंनी अशा विधवांना व अनाथ बालकांना आश्रय दिला. त्या अशा विधवांना व त्यांच्या अनाथ बालकांना आश्रय देत असत, त्यांची बाळंतपणं करत असत व त्यांच्या मुलांचा स्वतःच्या मुलांप्रमाणेच सांभाळ करीत असत. आणि या दाम्पत्याने याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या विधवेचं मूल दत्तक घेऊन त्याचे नाव यशवंत ठेवले. विधवा महिलांचे केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन केले. आपण आपल्याच भगिनींवरती वस्तारा चालवतो आणि हे मोठे पाप आहे याची जाणीव त्यांना सावित्रीबाईंनी करून दिली व न्हाव्यांचा संप घडवून आणला. स्त्री भ्रूणहत्या व बालहत्या रोखण्यासाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह उभे केले, तर ज्योतिबांनी अस्पृश्यांसाठी सार्वजनिक पाण्याचे हौद खुले केले. समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी 1873 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापना केली आणि स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाईंना बहाल केले. त्यांच्या या कार्याला छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःचा पाठिंबा दर्शविला. समाजातील उच्चवर्णीयांच्या मक्तेदारी विरुद्ध प्रतिक्रिया म्हणून शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ ज्योतिबा बाबांनी लिहिला. त्यांनी लिहिलेला दुसरा ग्रंथ गुलामगिरी हा त्यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समर्पित केला. ज्योतिबा बाबा व सावित्रीमाई या दोनही उभयतांचा संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा अतिशय गाढा अभ्यास होता. सावित्रीबाई या फक्त एक समाजसुधारक नव्हत्या, तर त्या कवयित्रीही होत्या. 1854 साली काव्यफुले हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला. समाजामध्ये स्त्री शिक्षण, समानता व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी क्रांतीसूर्य ज्योतिबांच्या साथीने क्रांतीज्योती सावित्रीबाई यांनी सदैव प्रयत्न केले व ज्योतिबांच्या महानिर्वाणानंतरही हे कार्य अविरत सुरू ठेवले. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल 1852 मध्ये इंग्रज सरकारने समारंभपूर्वक फुले दाम्पत्यांचा सत्कार केला. 1888 मध्ये मुंबईतील एका सभेमध्ये ज्योतिबांना महात्मा ही पदवी बहाल करण्यात आली. पुढे ज्योतिबांच्या महानिर्वाणानंतरही सावित्रीबाईंनी आपले समाजकार्य सुरूच ठेवले आणि
1896-97 सालादरम्यान पुणे व परिसरामध्ये प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा रोग संसर्गजन्य असल्याचे कळताच परिणामांची पर्वा न करता पुण्याजवळील ससाणे माळावरती सावित्रीबाईंनी दवाखाना सुरू केला व त्या ठिकाणी रोग्यांची सेवा करण्याचे काम सावित्रीबाईंनी सुरू केले. पण हे त्यांचे कार्य सुरू असताना सावित्रीबाईंनाही प्लेगची लागण झाली व त्यातूनच 10 मार्च 1897 रोजी त्यांचे दुर्दैवी निधन झाले. क्रांतीसूर्य ज्योतिबा बाबा आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई यांनी त्या काळामध्ये समाजाला प्रबोधन करण्यासाठी केलेले कार्य आणि सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्यासाठी लिहिलेली ग्रंथसंपदा आजही समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी अत्यंत दिशादर्शक व प्रेरणादायी ठरत आहे. आणि आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला व मुली ताठ मानेने काम करत आहेत. या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन किंवा महिला क्रांती दिन म्हणून साजरी केली जाते. तर आता मी सध्याची शिक्षण व्यवस्था व समाज व्यवस्था ज्योतिबा बाबांना सांगणारी एक कविता आपल्या समोर सादर करत आहे. आशा आहे की ती कविता तुम्हाला अगदी मनापासून आवडेल. पावलं पावली शाळांचं जाळच जणू विणलंय, शिक्षणाचा बाजार झालाय असं वाटू लागलंय. शाळेतील शिक्षकाला सरकारी कामात गुंफलंय, तरीही वर्षानुवर्षे सरकारी दरबारातच शिक्षकांच्या समस्येचं घोंगडच जणू भिजलंय. आणि म्हणूनच सांगते बा ज्योतिबा, माझ्या देशामध्ये प्रगतीचं पाऊल इवलंय, माझ्या देशामध्ये प्रगतीचे पाऊलच इवलंय. शिक्षण आणि नोकरी बनले दुष्टचक्र, विलासीनता मिळवण्यासाठी नीती झाली भ्रष्ट. शिक्षणाच्या 5वीला बेरोजगारी आणि गुन्हेगारीला पुजलंय, नोकरी मिळवताना मात्र पैसा आणि वशिल्याचं घोडं सजलंय. आणि म्हणूनच म्हणते बा ज्योतिबा, माझ्या देशामध्ये प्रगतीचं पाऊल इवलंय, माझ्या देशामध्ये प्रगतीचं पाऊल इवलंय. शिक्षणाच्या दर्जाला कसं खाजगी शाळांनी वेढलंय आणि खाजगी शाळांचं मात्र शुल्क वाढी वाचून आणलंय. आणि लेकराला शिकवण्यासाठी बापानं लाखोंचं कर्जही काढलंय. भारताच्या भविष्याला जणू भ्रष्टाचाराच्या सर्पानेच गिळलंय. स्वार्थभावनेने देशाला कोठे नेऊन ठेवलंय. आणि म्हणूनच म्हणते बा ज्योतिबा, माझ्या देशामध्ये प्रगतीचं पाऊल इवलंय. आणि म्हणूनच म्हणते बा ज्योतिबा, माझ्या देशामध्ये प्रगतीचं पाऊलच इवलंय. शिक्षण संस्था आल्या उदयाला, संस्था चालक झाले सामंत. पैशाच्या लखलखीने उजळला त्यांचा आसमंत, त्यांचा आसमंत. शिक्षणाच्या गोठ्यातील गाईगुरांचा रोजचाच रवंथ. खाजगी शाळेतला पोपट आता मिठू मिठू इंग्लिश बोलतोय आणि मातृभूमीला विसरून आता परक्यांचीच री ओढतोय. आईशारामाचे प्रदूषण आता लांब पंख पसरतंय, शाळेत जाणाऱ्या चिमण्यांच्या नसा नसात उतरतंय. आणि गरिबाचं पोर मात्र शिक्षणासाठी येवळतंय. आणि म्हणूनच म्हणते बा ज्योतिबा, माझ्या देशामध्ये प्रगतीचं पाऊल इवलंय, माझ्या देशामध्ये प्रगतीचं पाऊलच इवलंय. खाजगी शाळांचा वाढला डौल, काय म्हणे तर हेच खरे प्रगतीचे पाऊल. आणि सरकारी शाळांच्या छतावर मात्र तुटकी फुटकी कौलं. ऐका हो क्रांतीसूर्य आणि क्रांतीज्योती, ही तुमच्या स्वप्नाची परिस्थिती. आणि लेकरं शिकवण्यासाठी बापानं गहाण ठेवली शेती. चांगल्या शिक्षणासाठी आता सावकारकीचं बीज फावलंय. आणि म्हणूनच म्हणते बा ज्योतिबा, आपल्या देशामध्ये प्रगतीचं पाऊलच इवलंय, आपल्या देशामध्ये प्रगतीचं पाऊलच इवलंय. सद्बुद्धीचा झाला ऱ्हास, व्यसनांनी ओलांडले माप. मानवतेचा धर्म हा टाकीतो अखेरची धाप. ज्योतिबा सावित्री तुम्ही लाविली शिक्षणाची क्रांती ज्योत. पण घराघरातील नटनटी घेत आहेत सोंगाड्याचे रूप. शिक्षणाने केले शहाणे, माणूस आता झाला मोठा.
परदेशात नोकरीसाठी रोजच करतोय आटापिटा. हेच होते का ध्येय तुमचे, हा प्रश्न मना पडतो. आणि यंत्रमानव का कधी देशावर प्रेम करतो, आणि यंत्रमानव का कधी देशावर प्रेम करतो. यांत्रिक गुलामगिरीचं मूळ आता बालमनात रुजलंय. आणि म्हणूनच म्हणते बा ज्योतिबा, आपल्या देशामध्ये अजूनही प्रगतीचं पाऊल इवलंय. आपल्या देशामध्ये अजूनही प्रगतीचं पाऊल इवलंय. मानवता असावी उरी आणि संबंध विश्वची असावे आपले घर. मानवता असावी उरी आणि संबंध विश्वची असावे आपले घर. पण परक्याला आपलं करताना जाळू नये स्वतःचे घर. पण परक्याला आपलं करताना जाळू नये स्वतःचे घर. देशात असावा प्रत्येकाला प्रगतीचा अधिकार. पुढे जाण्यासाठी द्यावा एकमेकाचा आधार. विद्यार्थ्यांवरती व्हावेत समानतेचे संस्कार. समान संधीने जगण्याला इथे रोजच उशीर होतोय. पाण्याविना मासळीला कोणी जिवंत ठेवलंय. आणि म्हणूनच म्हणते बा ज्योतिबा, माझ्या देशामध्ये प्रगतीचं पाऊल इवलंय. माझ्या देशामध्ये प्रगतीचं पाऊल इवलंय. भारतातील शिक्षक आता वैश्विक शिक्षक होतोय. ग्लोबल टीचर पुरस्काराने जगाला दावून देतोय. रणजित सर, आम्ही तुमच्यामध्ये आधुनिक ज्योतिबांना पाहतोय. रणजित सर, आम्ही तुमच्यामध्ये आधुनिक ज्योतिबांना पाहतोय. शिक्षण क्षेत्रातली कामगिरी झाली जगज्जेती. शिरपेचा मध्ये तिने मानाच्या तुऱ्याला रोवलंय. आणि तरीही सर, ज्योतिबा आणि सावित्रीच्या या देशामध्ये प्रगतीचं पाऊल इवलंय. आणि तरीही सर, ज्योतिबा आणि सावित्रीच्या या देशामध्ये प्रगतीचं पाऊल इवलंय. आजचा सामाजिक जाणीव या सदरामधील पहिला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बटनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या अपकमिंग व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स अगदी सहजपणे तुम्हाला मिळत राहतील. आणि चविष्ट खाद्यपदार्थांबरोबरच अशा प्रकारचे सामाजिक जाणीवेवर भाष्य करणारे संदेश पाहण्यासाठी आम्ही स्वयंपाकी एक सामाजिक जाणीव बाय अंजली कन्या हे चॅनल बघत राहा. तर आता मी तुम्हा सर्वांची रजा घेते, पण पुढील व्हिडिओपर्यंत खुश रहा, आनंदी रहा.